पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता एक शब्द बोलायचा नाही। माझ्या मुलाला तुझ्यामुळे त्रास झालाय, त्याचा फोन चोरीला गेलाय। आता तर तुला शिक्षाही व्हायलाच पाहिजे, पण त्याआधी मला तुझी झडती घ्यायची। बघू आणि इकडे आई नीट चेक कर, तिने नक्कीच अजून फोन चोरी केले असणार। हे बरं दिसत नाहीये, तुम्ही ऐकून घ्या। मी खरंच सांगते, काय करताय तुम्ही? हे काय? हा माझ्या आईचा हार आहे। आजीचा हार बघितलं काय? कुठून आला? एक मिनिट, आजीचा हार चोरला तुम्ही? नाही, मी तेच सांगते की काय बोलणार ना, खोटं बोलण्याची सुद्धा लिमिट असते। एक मिनिट, काय झालंय? आणि ही का रडतीये? आजी तू ओळखतेस हिला? हो, ओळखते मी हिला। पण काय झालंय काय? कुणी काही सांगेल का मला? तिने तुझा हार आणि आईचा दागिना चोरला। एक मिनिट वेदांत, नक्की काहीतरी गैरसमज झालाय। आणि काय गोंधळ घातलाय तुम्ही दोघांनी इथे? नूतन, आपल्या होणाऱ्या नातेवाईकांना तू ओळखत नाहीस? अगं सार्थकची मावस बहीण आहे ही। ए बाळा, का रडतीस तू? मला सगळं सांग। आजी, मी आणि ताई गप्पा मारत बसलो होतो, तर दाराजवळ मला एक हार दिसला। मी पटकन जाऊन तो उचलला, तर तो बघून मला लक्षात आलं की तो हार तुमचा आहे। तुम्ही सकाळी दाखवला होता ना, म्हणून माझ्या लक्षात राहिलं। अगं बाई, अगं माझ्या गळ्यातला हार कुठे पडलाय? तोच मला सापडला। अगं मी तो हार घेऊन आई आणि मावशीकडे गेले, तर आई आणि मावशी म्हणाले की तू जाऊन आजीला तो परत करून ये। हा, मग मी तुम्हाला तो हार परत करायला येणारच की तेवढ्यात लाईट गेले। मग तर मला तुम्हाला शोधणं आणखीनच कठीण गेलं। बाजूला एक खोली होती, दरवाजा उघडा होता। वधू पक्षाच्या खोली त्याच बाजूने होत्या, म्हणून मग मी पटकन ती खोली उघडली, तुम्हाला हाका सुद्धा मारल्या। या सगळ्या गोंधळात मी धडपडले आणि तेवढ्यात लाईट आली, आणि मग काकूंनी ते बघितलं आणि हे सगळं। काय वेड्याचा बाजार आहे हा? काय रे? आणि नूतन, तुला माणसाची साधी पारख करता येत नाही? नातेवाईकांना ओळखू शकत नाहीस तू? हे सगळं जर का आमच्या काळात झालं असतं ना नूतन, तर वरपक्षांनी लग्न मोडलं असतं, कळतंय का? आजी, मी खूप विनवण्या केल्या। मी सगळ्यांना सांगितलं की मी चोरी केलेली नाहीये, मी चोर नाहीये, पण एकाने सुद्धा माझं ऐकलं ना। का? कारण मी दिसायला श्रीमंत नाहीये, माझ्या अंगावर तुमच्या एवढे महागडे कपडे नाहीये म्हणून? किंवा मी मध्यमवर्गीय म्हणून? तर हो, मी मध्यमवर्गीय आहे। आणि काय ना, कदाचित मी मध्यमवर्गीय आहे ना, म्हणून माझ्या चांगुलपणावर विश्वास ठेवणं कठीण जात असेल तुम्हाला। आजी, मी इथे तुम्हाला तुमचा हरवलेला हार परत करायला आले, पण त्याच्या बदल्यात खूप काही गमवून बस। नाही ग बाळा, मला जर चोरीच करायची असती तर मग मी हार पर्स मध्ये का ठेवला असता? लपवून ठेवला असता ना कुठेतरी। आणि हेच तुम्हाला विचारायचं तर जाऊन तुम्ही आई आणि मावशीला विचारू शकता। अगं माझ्या आईने आणि माझ्या अण्णांनी मला एवढंच शिकवलंय की कुणाच्या श्रीमंतीचा कधी लोभ नसावा, आणि आपल्याकडे जे आहे, जितकं आहे, त्याचा खोटा अभिमान नसावा। कारण माणसाची सगळ्यात मोठी श्रीमंती त्याचा प्रामाणिकपणा आहे, पण त्या प्रामाणिकपणाची पारख आहे कुणाला? आता बोला, आता बोला ना। मगाशी तुम्हीच होतात ना सगळ्यांच्या पुढे बोलायला।
चोरी केली म्हणे. मी नाहीये चोर. अगं काय आहे नूतन? याच्यासाठी केलं सगळं हा? आणि तुम्ही सगळ्या काय बघताय? काही घडलं नाहीये. लग्न खरे, जा मजा करा. तू ये आतमध्ये. आत ये, मला बोलायचंय. आत ये. बस. काय ग, सगळा गोंधळ झालाय आज. नूतन, अगं त्या मुलीला बोलू तरी द्यायचं होतंस तू. आणि हा सगळा गोंधळ तू दागिने आत ठेवले नाहीस ना म्हणून झालाय. आता हे सगळं सुमनताईंना कळलं तर काय वाटेल त्यांना? त्यांना काहीही कळणार नाही. हे बघ, ती मुलगी काही सांगणारच नाही त्यांना. खूप संस्कारी आहे ग ती. तू ना वेंधळी आहेस अगदी नूतन. अगं मुलाकडच्या पाहुण्यांची ओळख तरी करून घ्यायची होतीस. अगं मुलीकडचे आहोत म्हणून काही सहन करायचं का? आणि ती मुलगी दिसते तशी नाहीये. तिच्या डोक्यात ना अजूनही लोकांना लुबाडण्याचे प्लॅन्स असणार. आय नो. सो तुम्ही नका टेन्शन घेऊ, कारण माझा फोन अजूनही तिच्याकडे. मग मुलाकडचे आलेच ना, त्यांच्यासमोर प्रूव्ह करेन मी की हिने माझा फोन चोरला आणि अजूनही परत केलेला नाही. ओके? अरे वेदांत, ऐक. ऐकलंस काय म्हणाला ते? तुला माहितीये का काय झालंय ते? हे बघ, इथे बसली आहेस तू. अगं कधीपासून शोध. अमूल्य, काय झालंय अमूल्य? तू इथे एकटी का बसलीस? हार द्यायला गेली होतीस ना? काय झालंय अमूल्य? सांग ना मला. बोल ना माझ्याशी, मला सांग काय झालं. अरे मी हार घेऊन निघाले, मी खाली आले. ही मुलगी माझ्या खोलीमध्ये दागिन्यांची चोरी करत होती. नशीब वेळेत लाईट आले, नाही तर सगळं घेऊन पसार झाली असती ही. ऐकून घ्या, मी खरंच सांगते. काय करताय तुम्ही? हे काय? एक नंबरची खोटारडी मुलगी आहे. आई, माझा मोबाईल पण ह्याच मुलीने चोरलाय. काय झालंय? हा? तिने तुझा हार आणि आईचा दागिना चोरलाय. तायडे, मी फक्त हरवलेला हार परत करायला गेले होते. खूप काही गमावून बस. तुझी परीक्षा झाली आज, आणि त्यात त्या वेदांतने भर टाकली. मला फक्त याच गोष्टीचं टेन्शन आलंय की हे सगळं जर आई आणि मावशीला कळालं ना तर मी नाही सांगणार. तायडे, अगं सार्थक दादाचं लग्न आहे, त्यात हा सगळा घोळ कशा? तुला माहितीये ना आपली मावशी कशी आहे. तिला खूप वाईट वाटत. बरोबर आहे तुझं. आपण कोणाला काहीच नको सांगायला, पण आपण जर नाही सांगितलं आणि त्यांना दुसरीकडून कळालं तर मग मी आहे ना, मी मारेन थापा. सगळ्यांना सांगेन की गैरसमज झाला होता. बरोबर बोलतेस. आपण आत्ता कोणाला काही नको सांगायला, पण लग्न झाल्यानंतर आपण सगळं सांगून टाकू. हा, बघू. माझी एक गोष्ट ऐक ना. आता ऑलरेडी खूप घोळ झालाय. तू त्या वेदांता त्याचा फोन परत करून टाक. तायडे,
मी त्याचा फोन चोरी केलाच नव्हता, पण तरी सुद्धा त्याने सगळ्यांसमोर सांगितलं की मी त्याचा फोन चोरी केलाय म्हणून। नाही तायडे, मी त्याला आधी अद्दल घडवेन आणि मगच त्याला त्याचा फोन परत देईन। कळलं ना आता सगळं तुला? नाही आता मला सांग ना, मी कुठे चुकले सांग ना। आणि हे जे काही सगळं रामायण घडलंय ना, हे तुझ्या त्या लक्ष्मी हारामुळे झालंय। असं नको तर काय करू नूतन? अगं हा हार मी लोकांना मुद्दामून दाखवते त्यांची परीक्षा घेण्यासाठी। म्हणजे बघ, नीट बघ। अगं काय सांग ना। खरा आहे का हा हार? बघ ना नीट। नूतन, हा हार खोटा आहे। खरा हार मी लॉकर मध्ये ठेवलाय। मी काय वेडी आहे का खरा हार घालून फिरायला? आई, ह्या सगळ्यामध्ये ना माझी परीक्षा झाली आणि मी नापास झाले त्याच्यात। कसं आहे ना नूतन, चोराची नजर या हारावर बरोबर खिळून राहते, पण जी व्यक्ती प्रामाणिक असते ना, ती या हाराचं कौतुक करते आणि निघून जाते। साक्षात दंडवत तुला खरंच। ठीक, मग आशीर्वाद। मला एक सांग, हे सगळं करून तुला काय मिळालं ग? काहीतरी सिद्ध झालं आहे का ती चोर? अगं नाहीये ती मग? चोर, पण माझ्या मनात ना त्या मुलीची जरा वेगळीच परीक्षा घ्यायची। नाही नाही, त्या परीक्षेचा रिझल्ट येईलच सगळ्यांच्या समोर, बघच तू। हे पण खूप छान वाटलं तुम्ही आलात ते। मावशी, अमूल्य, तू का घेऊन आलीस? आईने सांगितलं। अमूल्य, हा मावशी। ये ना बस। अगं काय झालं बाळा? तू अपसेट का दिसतेस? नाही, काही नाही। ईश्वर, बरं गर्ल्स, ही माझी भाची अमूल्या, माझी बहीण आहे ना सुमन, तिची धाकटी मुलगी। आणि बरं का अमूल्या, ह्या माझ्या चाइल्डहुड फ्रेंड्स आहेत, अंजली आणि ज्योती। आम्ही 5वी ते 12वी आम्ही एकत्रच होतो। हो हो, आम्ही ओळखतो हिला आणि हिच्या बहिणीला सुद्धा। हिची आई म्हणजे तुझी बहीण सुमन, बरोबर आहे ना? हो, सारखी स्थळ शोधत असते आणि आम्हालाही सांगितलंय, हो ना ग? हो ना। ऍक्च्युली काय आहे ना, सुमन इतकी भोळी आहे, मी सांगते। पण यू डोंट टेक टेन्शन, हा, या दोघींसाठी स्थळ मीच शोधणार। हो की नाही ग सुमती? वाईट वाटून घेऊ नका, पण लग्न कार्यामध्ये मुली अशा बोडक्या गळ्याने फिरल्या तर कोण पसंत करेल ग त्यांना? आणि काय ग, गळ्यामध्ये घालायला काहीच नाही का तुझ्याकडे? लग्नासाठी भाड्याने खोटे दागिने पण मिळतात हल्ली। काय ना मावशी, खोटे दागिने घालून मिरवून काय मिळणार आहे ना? खोटं कौतुक। माणसाची पारख ही त्याच्या दागिन्यांवरून होतच नसते। मी व्यक्ती म्हणून काय हे जो ओळखेल ना, तो मला नाकारणार नाही। आणि राहिला प्रश्न बोडक्या गळ्याने वावरणाऱ्या मुलींचा, तर मग काय त्यांची लग्न होत नाही? आम्हाला लग्न कुणाशी करायचंय हे ठरवण्याचा हक्क आम्हाला आहेच की। ज्या घरात खूप पैशांना महत्व किंवा सोन्या नाण्यांना महत्व आहे ना, त्या घरात लग्न करण्याची चूक मी तरी करणार नाही। सुमती, तू तर म्हणालीस ही गोड आहे, पण हे तर तिखट हिरवी मिरची निघाली। अगं अमूल्या, आम्ही तुझ्या भल्यासाठी काहीतरी सुचवलं, पण तू तर खरंच खूप मॉडर्न निघालीस ग। असो, चुकलं आमचं। आमचं बोलणं पटत नसेल तर राहू दे। अंजली, प्लीज डोंट मिसअंडरस्टँड। हा, ऍक्च्युली काय आहे ना,
ह्यांच्याकडे पण कशाला कमी नाहीच आहे. इनफॅक्ट मीच म्हटलं सुमनला की सगळे दागिने लॉकरमध्ये ठेव आणि फक्त लग्नाच्या दिवशीच बाहेर काढ, म्हणून ते ॲक्च्युली असं झालं. ओ माय गॉड, मला एक काम आठवलं. तुम्ही प्लीज यू कॅरी ऑन, मी जरा जाऊन येते. ओके? या शुअर. अमूल्य, जरा माझ्याबरोबर चल ना बाळा. हो. यू प्लीज कंटिन्यू. या चल बाळा. अगं ज्योती, अशा मुलींसाठी कोण स्थळ सुचवेल? नुसती सासूला लेक्चर देत बसेली. ऐक ना मावशी, हे बघ, मला तुझं म्हणणं पटतंय बाळा, पण काय आहे ना, समाजाच्या पण ना मुलींच्या बाबतीत काहीतरी वेगळ्याच अपेक्षा असतात. अगं हो मावशी, पण जे आपल्याकडे नाहीये ते का मिरवायचं? हे बघ बाळा, मिरव असं माझं म्हणणंच नाहीये, पण एखादा दागिना घातलाच गळ्यात तर काय बिघडणार आहे? बघू. वाव, यू लुकिंग सो प्रिटी बाळा. एक काम कर, लग्न होईपर्यंत हा नेकलेस तुझ्याच गळ्यात ठेव. अगं ऐक ना, हे बघ, मला खरंच नाही आवडत शो ऑफ करायला, मला नकोय. अमूल्य, मावशीचं नाही ऐकणार. मावशी अगं ऐक ना. अगं मला ठीक काय आहे. व्हॉट इज दिस? तू माझा हार तिला का देतेस? सारिका, मी तुला आधीच सांगितलंय. मामा, पप्पांनी पण तुला खूप गोष्टी सांगितल्यात, विसरलीस का? एनिवे, हा हार मला पप्पांनी बर्थडे गिफ्ट म्हणून दिला होता. मी तो कोणालाच देणार नाही. अगं पण हा नेकलेस घालणार आहेस का तू लग्नात? व्हॉटेव्हर, घालेन नाही घालेन, माय लाईफ माय रूल्स, मी ठरवेन. मावशी हा घे हार, खरंच नकोय मला. मी अगं राहू दे कसं. आणि सारिका, हे असे ना 56 नेकलेस आहेत तुझ्याकडे. आत्ता जर का हिला दिलास घालायला तर हा नेकलेस काय झिजणार आहे? मामा, तू ह्यांना डोक्यावर बसवतीस, एक दिवस डोक्यावर नाचतील ना तेव्हा कळेल. सारिका, मावशी ऐक, मी जाते जरा. बेटर. सारिका, दिवसेंदिवस उद्धट होत चाललीस ना तू. ती मावस बहीण आहे ना तुझी? सख्खी नाहीये ना? मग तू का कौतुक करतेस तिचं? अगं पण तू इतका रागराग का करतेस? का इतका दुस्वास करतेस तू? तुला नाही माहित त्या दोघी काय काय करतायत. प्लीज डोळे उघड आणि बघ. बच्चा, त्या काय करतायत, त्या कशा आहेत, ह्याच्यापेक्षा ना त्या तुझ्या सख्ख्या भावाच्या लग्नात आपल्याकडच्या पाहुण्या आहेत हे लक्षात ठेव. हे बघ बच्चा, आपली मुलाकडची बाजू आपण वरपक्ष होत. आपल्याकडचेच असे गेस्ट उघड्या बोडक्या गळ्याने हिंडायला लागले तर आलेले पाहुणे जे काही टॉन्ट्स मारणार आहेत ना ते आपल्याला बसणार आहेत. कळलं? जरा जरा विचार कर ना की मी हा नेकलेस तिला का घालायला देते ती. आणि हे बघ, हे एवढं सगळं समजावून सांगितल्यावर पण तू अशीच वागणार असशील ना तर मग मी मात्र बडवाईकांना सांगते. कळलं? इज दॅट क्लिअर? आरती, अगं छान इस्त्री नाही झाली गो. बघ तू केली नाहीस. अगं ताई ये ना. सुमन, हे बघ. अगं किती छान हार आहे. लग्नासाठी घेतलायस? दाखवायला आली आहेस? नाही नाही, जुनाच आहे, नवीन नाहीये. आपल्या अमूल्याच्या गळ्यात किती छान दिसेल नाही? अमूल्या, अमूल्या, हा मावशी. अमूल्या, हा घे, हा तू घाल, गोड दिसेल तुझ्या. मावशी, हा हार माझ्यापेक्षाही जास्त चांगला ना ताईला दिसेल. अमूल्या, मला सांग, आधी लग्न कुणाचं होणार आहे? ताईचं ना. मग हा हार आधी ताई घाल. एकदा तिचं लग्न झालं ना मग हा हार माझाच. बरं बाई, तू म्हणशील तसं. अरे वा, छान दिसतोय की आरतीच्या गळ्यात पण. राहू दे तुझ्याकडेच. अय्या, मी बोलत काय बसले. सुमन, मी बाहेरची तयारी बघून येते. जा जा, काही लागलं तर हाक मार. हो, नक्की नक्की. तायडे, मी तुला सांगते बघ,
तू बघ ह्या लग्नामध्येच ना तुझंही लग्न ठरून जाईल. आम्हा दोघा बहिणींचं जेवढं प्रेम आहे ना एकमेकींवर, तेवढंच तुम्हा दोघींचं एकमेकींवर आहे. हे बघून खूप छान वाटतं. अशाच राहा कायम. मावशीला सुद्धा किती काळजी आहे ना तुमची. स्वतःकडचा हार आणून दिला तुम्हाला. नीट सांभाळा. होय आई, मला नकोच होती ही जबाबदारी, म्हणून हा हार ताईच्या गळ्यात घालून मी जबाबदारीपासून मोकळी झाली. माझ्या पप्पांनी हा नेकलेस मला बर्थडे गिफ्ट म्हणून दिला होता. तो नेकलेस आता या दोघी घालणार. या दोघींना चांगलीच अद्दल घडवते मी आता.